राज्यातील 288 विधानसभेच्या जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे। यावेळी राज्यात दोन मुख्य आघाड्यांमध्ये थेट लढत आहे। एक म्हणजे सत्ताधारी महायुती आणि दुसरी म्हणजे महाविकास आघाडी। राज्यातील 288 विधानसभेच्या जागांमध्ये एक महत्त्वाची जागा म्हणजे नांदेड दक्षिण होय। नांदेड दक्षिण विधानसभेच्या जागेवर कधीच एका पक्षाचे ठोस वर्चस्व राहिलेले नाही। नांदेड दक्षिण मतदारसंघात कधी काँग्रेस तर कधी शिवसेना यांनी बाजी मारलेली आपल्याला दिसते। 2019च्या निवडणुकीत नांदेड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे आणि शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्यात मुख्य लढत होती। तसेच अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांनी देखील जोरदार आव्हान दिले होते। यावेळी तिरंगी लढत झाली होती। काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे यांना 46,944 मते मिळाली होती, तर अपक्ष उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांना 43,351 मते मिळाली होती। शिवसेनेच्या राजश्री पाटील यांना 37,066 मते मिळाल्यामुळे या तिसऱ्या क्रमांकावर होत्या। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण पाहिल्यास आपल्याला असे दिसून येते की नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा एक मुस्लिम बहुसंख्य क्षेत्र आहे, जिथे मुस्लिम मतदारांचे प्रमाण 24% आहे। इथे आदिवासी समुदायाची संख्या तुलनेने कमीच आहे, ती केवळ 2% आहे, तर दलित मतदार 17% आहेत। या विधानसभा क्षेत्रात शहरी मतदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, ती जवळपास 74% एवढी आहे। पण यावेळी संपूर्ण राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत। राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे, शिवसेनेमध्ये सुद्धा फूट पडली आहे। त्यामुळे मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळं पक्षश्रेष्ठीकडून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले होते। नांदेड दक्षिण मतदारसंघातून यावेळी इच्छुकांची संख्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होती। काँग्रेस पक्षाचे या मतदारसंघावर वर्चस्व असतानाही विद्यमान आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांना उमेदवारी भेटते की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह आले होते। जागा वाटपांच्या वेळी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांनी या मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतल्या होत्या। यावेळी हंबर्डे यांनी देखील मुलाखत दिली होती। त्याबरोबरच काँग्रेसकडून ओमप्रकाश पोखरणा हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। त्यामुळं काँग्रेसमध्ये तिकिटासाठी चांगलीच रस्सीखेच झाल्याची आपल्याला पाहायला मिळाली। सुरुवातीला भाजपकडून दिलीप कंदकुर्ते तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आनंद पाटील बोंडारकर हे इच्छुक होते। त्यांनी तयारी देखील सुरू केली होती। यावेळेस नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आनंद तिडके व काँग्रेसचे मोहन हंबर्डे यांच्यात सामना रंगणार आहे। याच मतदारसंघात भाजपचे विद्यमान नेते दिलीप कंदकुर्ते हे भाजपसोबत बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मागच्या वेळेस सुद्धा दिलीप कंदकुर्ते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि काँग्रेसच्या मोहनराव हंबर्डे यांना जोरदार टक्कर दिली होती। ते अवघ्या 3,592 मतांनी पराभूत झाले होते आणि दुसऱ्या क्रमांकावर होते। यामध्येच आता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात वंचितने आपला उमेदवार उभा करून या निवडणुकीची रंगत अजूनच वाढवली आहे। वंचितकडून फारुख अहमद हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही मोठे आव्हान या मतदारसंघात असणार आहे। पुन्हा एकदा महायुती महाविकास आघाडी यांच्या लढतीत अपक्ष उमेदवार बाजी मारणार का हे पाहणे मजेशीर ठरेल आणि सध्याचे काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे हे आपला दावा पुन्हा एकदा या मतदारसंघावर कायम करणार का हे बघावे लागेल। त्याबरोबरच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आनंद तिडके हे पुन्हा शिवसेनेचा झेंडा या मतदारसंघावर फडकवणार का हे सुद्धा निवडणुकीच्या नंतरच आपल्याला कळेल। तर ही होती एकंदरीत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा। येणाऱ्या काळामध्ये आपण संपूर्ण विधानसभेच्या बाबतीत चर्चा करणारच आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर। धन्यवाद।